मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मकोका लागलेला जो गुन्हेगार आहे, जो आरोपी आहे वाल्मिक कराड, याला आज बीडच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। आणि यावेळेला विशेष तपास यंत्रणेचे जे अधिकारी आहेत, एसआयटीचे जे अधिकारी आहेत अनिल गुजर यांनी त्यांच्या वाल्मिकची 10 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली होती। आणि याच मागणीवर दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला। मग एसआयटीचे अधिकाऱ्यांनी युक्तिवाद केला, तसंच सरकारी वकिलांचा युक्तिवाद झाला। इतकंच नाही तर वाल्मिक कराडच्या वकिलाचा देखील युक्तिवाद झाला। आणि त्यानंतर कोर्टाने काही प्रश्न विचारले आणि यानंतर एक निर्णय जो आहे तो कोर्टाने दिलेला आहे। 10 दिवसांची जी पोलीस कोठडीची मागणी एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली होती, त्या आता ती मागणी जी आहे ती मान्य करत, परंतु 10 दिवसांची नाही तर 7 दिवसांची पोलीस कोठडी जी न्यायालयाने आहे ती वाल्मिक कराडला सुनावलेली आहे। आता वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणण्यात आलेला आहे आणि आता त्याला पोलीस कोठडीमध्ये शिफ्ट केलं जाणार आहे। त्या म्हणजे कोणत्या कारणांसाठी त्याला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे त्याबाबत देखील जे विशेष तपास अधिकारी आहेत अनिल गुजर यांनी संपूर्ण घटनाक्रम जो आहे त्या हत्येच्या वेळेला संतोष देशमुख यांची ज्या वेळेला हत्या झाली 9 डिसेंबरला ज्या वेळेला त्यांचं अपहरण झालं त्या दिवशी नेमकं काय घडलं, त्या दिवसापासूनचा घटनाक्रम जो आहे तो संपूर्ण त्यांनी न्यायालयासमोर मांडला। वाल्मिक कराडची पोलीस कस्टडी आपल्याला का हवी आहे, पोलीस कोठडी जी आहे ती का गरजेची आहे, या प्रकारचा युक्तिवाद जो आहे तो अनिल गुजर यांच्याकडून करण्यात आला। त्यानंतर सरकारी वकिलांनी आपला युक्तिवाद केला, तसंच वाल्मिक कराडच्या वकिलांचा युक्तिवाद झाला। आणि त्यानंतर दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे। 7 दिवसांची पोलीस कोठडी आता वाल्मिक कराडला सुनावण्यात आलेली आहे। म्हणजेच 22 जानेवारी पर्यंत वाल्मिक कराड हा पोलीस कोठडीत असणार आहे। त्याचा हत्येत सहभाग आहे का, त्याने हा कट रचला का, ज्या वेळेला काही संभाषणं झाली, जी काही माहिती समोर येते ती खरी आहे का, या संबंधितली संपूर्ण चौकशी करण्यासाठी ही पोलीस कोठडी मागण्यात आलेली होती, जी मागणी न्यायालयाने आता मान्य केलेली आहे। त्यामुळे जो काही मकोका वाल्मिक कराडवर लागलेला होता त्यानंतर आता पोलीस कोठडी देखील त्याला मिळालेली आहे। त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेलेला आहे। परंतु जी काही कोर्टात सुनावणी झाली, या दोन्ही बाजूंचा युक्तिवाद काय झाला, सरकारी वकील काय म्हणाले ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। सर्वात पहिले एसआयटीचे अधिकारी जे आहेत अनिल गुजर यांनी काय कोर्टात सांगितलं, तर त्यांनी असं म्हटलं की 9 डिसेंबरला ज्या वेळेला संतोष देशमुख याचं अपहरण झालं त्यावेळेला म्हणजे त्यांचं अपहरण जे आहे संतोष देशमुख यांचं 3 ते 3:15च्या दरम्यान झालं। आणि या आरोपींचं एकमेकांबरोबर संभाषण झालेलं आहे। त्या आरोपींची त्यांनी नावं घेतली की वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यामध्ये 3:20 ते 3:30 म्हणजे 10 मिनिटं त्यांच्यामध्ये 9 डिसेंबरला संभाषण जे आहे ते झालेलं आहे। आणि ते संभाषण नेमकं काय झालं याचा तपास आमच्याकडून सुरू आहे। परंतु त्यांनी त्यावेळेला संभाषण केल्यामुळे त्यांचा या म्हणजे वाल्मिक कराडचा या खुनामध्ये, या हत्या प्रकरणामध्ये सहभाग असल्याचा ठपका जो आहे तो एसआयटी अधिकाऱ्यांकडून ठेवण्यात आला। तसंच त्यांनी हेही म्हटलेलं आहे की 10 मिनिटाचा संभाषणाचा आम्ही शोध घेतोय, ही जी वेळ आहे अपहरणाची म्हणजे संतोष देशमुख यांचं जे अपहरण झालं ती वेळ आणि तसंच वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले, विष्णू चाटे यांनी जे संभाषण केलं ती वेळ कुठेतरी मिळती जुळती आहे आणि त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। तसंच त्यांनी म्हटलेलं आहे की एफआयआर मध्ये जी वेळ होती संतोष देशमुख यांच्या याची ती 3 वाजताची होती आणि ही कुठेतरी मिळती जुळती आहे। इतकंच नाही तर वाल्मिक कराडनं संतोष देशमुख यांना त्यांच्या हत्येच्या दिवशी देखील धमकी दिलेली होती। एवढा मोठा जो खुलासा आहे तो एसआयटी अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेला आहे। हत्येचा कट रचल्याचा आरोप देखील त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे। तसंच एसआयटीनं कोर्टामध्ये हेही सांगितलं की हे जे सर्व आरोपी आम्ही पकडलेले आहेत हे सराईत गुन्हेगार आहेत, यांनी संघटित जो हत्या आहे ती केलेली आहे। संघटित गुन्हेगारी हे नेहमी करत असतात आणि त्यांच्या गुन्ह्यांचा जो पाढा आहे, त्यांचा जो संपूर्ण यादी आहे, त्यांनी आतापर्यंत जे जे गुन्हे केलेले आहेत ते संपूर्ण एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी कोर्टासमोर सादर केलेले आहेत। त्यात वाल्मिक कराडने आतापर्यंत किती गुन्हे केले, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी कशी आहे, ते संपूर्ण जे आहे त्याची यादी जी आहे ती एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडून न्यायालयासमोर मांडण्यात आली। आणि त्यांनी ही बाजू पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आम्हाला पोलीस कोठडी वाल्मिक कराडची का लागणार आहे, त्याचा कसा तपास केला जाणार आहे आणि त्याचा या हत्येत सहभाग कसा असू शकतो, या प्रकारची जी त्यांचा युक्तिवाद आहे तो झालेला आहे।
त्यानंतर सरकारी वकिलांनी देखील युक्तिवाद केला. सरकारी वकिलांनी म्हटलेलं आहे की आरोपी कराड, घुले आणि चाटेमध्ये काय संबंध आहेत याबाबतचा तपास अजून करायचा आहे. फरार होते जेव्हा हे आरोपी त्यावेळेला त्यांना कोणी मदत केली याचाही तपास करणं बाकी आहे. तसंच वाल्मिक कराडची अजून परदेशात काही संपत्ती आहे का याचाही तपास करायचा असल्यामुळे वाल्मिक कराडची पोलीस कोठडी द्यावी असा प्रकारचा युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकिलांकडून करण्यात आलेला होता. त्यानंतर जो वाल्मिक कराड आहे त्याचे जे वकील आहेत ज्यांचं नाव सांगितलं जात आहे ठोंबरे म्हणून, सिद्धेश्वर ठोंबरे, त्यांनी देखील युक्तिवाद केलेला आहे. ते असं म्हणाले की कुठल्याही आरोपीने म्हणजे आतापर्यंत हत्या प्रकरणात जितके आरोपी पकडण्यात आलेले आहेत, जे अटकेत आहेत, त्या कोणत्याही आरोपीने अद्यापपर्यंत हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचं नाव घेतलेलं नाहीये. तसंच कराड विरोधात कोणताही ठोस पुरावा एसआयटी किंवा सीआयडी कडे नाहीये. तसंच हत्या प्रकरणात कराडवर गुन्हा दाखल होऊ शकत नाही असा युक्तिवाद त्यांनी केलेला आहे की कोणत्याही आरोपीनं नाव घेतलेलं नाहीये, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही असा युक्तिवाद जे वाल्मिक कराडचे वकील आहेत सिद्धेश्वर ठोंबरे त्यांनी केलेला आहे. हा दोन्ही बाजूचा जो युक्तिवाद आहे तो कोर्टानं ऐकून घेतला आणि हा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मात्र कोर्टानं जे एसआयटीचे अधिकारी आहेत, जे तपास अधिकारी आहेत, त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. कोर्टानं असं म्हटलं की तुम्ही वाल्मिक कराडला केवळ फोनच्या आधारे अटक केली का, फोनच्या आधारे वाल्मिक कराडचा हत्येमध्ये सहभाग आहे असं तुमचं म्हणणं आहे का, आणि ज्या वेळेला त्याच्यावर गुन्हे दाखल झाले त्यावेळेला वाल्मिक कराड हा हत्येत खरंच सहभागी आहे का याची खात्री तुम्ही केली होती का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते कोर्टाकडून तपास अधिकाऱ्यांना विचारण्यात आले. आणि त्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी जी काही मागणी केलेली होती 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची, ती 10 दिवस पोलीस कोठडी न देता 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती वाल्मिक कराडला न्यायालयानं सुनावलेली आहे. आता वाल्मिक कराडला कोर्टाबाहेर आणण्यात आलेला आहे आणि आता त्याची पोलीस कोठडीमध्ये रवानगी केली जाणार आहे. जसं आपल्या सगळ्यांनाच माहितीये की काल परवा मध्येच त्याची जी न्यायालयीन कोठडी होती ती संपलेली होती. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली होती. त्यानंतर एसआयटीनं पोलीस कोठडीची मागणी केली. आज त्यावर सविस्तर सुनावणी झाली आणि त्यानंतर न्यायालयानं 7 दिवसांची पोलीस कोठडी म्हणजे 22 जानेवारी पर्यंत वाल्मिक कराड हा आता पोलिसांच्या ताब्यात असणार आहे. त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. हत्येमध्ये त्याचा सहभाग होता का, त्यानं कट रचला का, त्यामध्ये संभाषण जे झालं 10 मिनिटांचं सुदर्शन घुले, जो विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड, हे संभाषण कोणतं होतं त्याचा जे एव्हिडन्स आहे ते मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जाणार आहे. त्यामुळे दिवसेंदिवस हा जो काही तपास वाढतोय त्यात कुठेतरी वाल्मिक कराडचा पाय खोलात जातानाच पाहायला मिळतोय. या संपूर्ण प्रकरणाची अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.